नमस्कार, मी सुनीता. जागर आईचा या आमच्या नवरात्री विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आज नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे देवीचा चौथं रूप. कोणतं रूप आहे ते आपण बघूयात. नवरात्रीच्या या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. या 9 दिवसात देवीला प्रसन्न केलं जातं. नवशक्तीपैकी कुष्मांडा या दुर्गेचे हे चौथं रूप. आपल्या स्मितहास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी म्हटलं जातं. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुंभड असं म्हणतात. कुंभडाच्या बळी तिला अधिक प्रिय आहे. या कारणामुळं तिला कुष्मांडा म्हणून ओळखलं जातं. कसे कराल या नवदुर्गेला प्रसन्न, कशी कराल या देवीची आराधना, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा या नवदुर्गेची पूजा केली जाते. या नवदुर्गेची माहिती करून देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत प्रख्यात वास्तुतज्ञ आणि ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. खूप खूप स्वागत आहे. जय साईराम, जय माता दी. प्रत्येक दिवशी तुम्ही या देवींची माहिती करून देताय. बरोबर. आज देवीचा चौथं रूप जे आपण पाहणार आहोत म्हणजे आज चौथा दिवस जो आहे बरोबर तो कुष्मांडा देवीचा आहे. काय सांगाल या कुष्मांडा देवीची काय महती आहे? मुळामध्ये ज्यावेळेस साधक जी उपासना करतो त्या उपासनेतला त्याची चौथी अवस्था म्हणजे अनाहत चक्र जिथं असतं, स्वाधिष्ठानापासून सहस्त्रार चक्रापर्यंत जो प्रवास करतो साधक, त्यावेळेस अनाहत चक्रापर्यंतचा प्रवास येऊन थांबतो तो कुष्मांडाच्या ठिकाणी. मुळामध्ये फार पूर्वी अशी परंपरा होती की त्या देवी पुढे काही बळी दिले जातात. अर्थात हा सगळा अंधश्रद्धेचा भाग होता, किंबहुना हा चुकीच्या रूढी प्रथा आणि परंपरांचा सुद्धा भाग होता की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बळी त्या देवी पुढे दिले जायचे. पण मुळामध्ये शास्त्रकारांनी या देवीचंच नाव कुष्मांडा ठेवलेलं आहे. यामागं कारण असं आहे की कुष्मांडा म्हणजे कोहळा. कोहळा कोहळा जसा भोपळ्याचं फळ असतं तसं कोहळ्याचं फळ असतं. आणि हे चौथं रूप तेच सांगतं की अरे मी जगतजननी आहे, मी या सृष्टीची निर्माती आहे, माझ्या सुहास्य वदनातून या सृष्टीची निर्मिती झालेली आहे, सगळे जीव माझी लेकरं आहेत, माणसं आहेत तशी जनावरं आहेत, किड्यामुंगी सुद्धा माझीच लेकरं आहेत. आणि असं असताना बाबांनो तुम्ही जनावरांचा बळी का देता? आणि मग तुम्हाला बळीच मला जर आवडतोय तर तो बळी जो मला आवडतो तो काही जनावरांचा आवडत नाही, तर तो मला कुष्मांडाचा आवडतो म्हणजे कोहळ्याचा आवडतो. अच्छा. अष्टमी असेल, नवमी असेल, त्यावेळेस ज्यावेळेस कोणतेही यज्ञ हवन केले जातात देवीसाठी, हवनामध्ये त्याच्या पुढे जे बलिदान केलं जातं ते बलिदान हे कोहळ्याचं केलं जातं, ना की जनावरांचं. कारण ती मात आहे, ती आई आहे, ती जगत जननी आहे आणि तिला कोणत्याही जीवाची लालसा नाही. किंबहुना ती निर्मितीची कारक आहे, सृजनाची कारक आहे, उत्पत्तीची कारक आहे. असं असताना तिला बळी देण्याच्या चुकीच्या प्रथेच्या विरोधामध्ये तिनेच दिलेली ही शिकवण आहे, ती म्हणजे कुष्मांडा. अगदी. पण या देवीवरून कुष्मांडा हे या देवीला कसं काय नाव पडलं? हा, कारण हिला कोहळा हे फळ आवडतं. अच्छा. हिला कोहळा हे फळ आवडतं. आपण बघाल तर उत्तर भारतामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला कोहळ्याचा पेठा बनवलेला पाहायला मिळतो. तो पेठा अत्यंत सुमधुर आणि गोड असतो. त्याच्या आतमध्ये एक सुंदरसा कापसासारखा एक पदार्थ की जो सर्वांना आवडता असतो आणि ज्याच्या प्राशन केल्यानंतर माणसाच्या शरीरातील उष्णतेचे विकार, दाहाचे विकार हे मोठ्या प्रमाणावर कमी होतात. किंबहुना कुष्मांडा ही जी देवी आहे हिला कोहळा प्रिय आहे आणि म्हणून या देवीला कोहळा अर्पण केला जातो. आणि ही अष्टभुजाधारी आहे, हिला 8 भुजा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिच्या हातामध्ये जरी बाण खडक सगळं जरी असलं तरी हिच्या एका हातामध्ये अमृत कलश आहे, एका हातामध्ये कमंडलू आहे. याशिवाय तिच्या एका हातात जपमाळ आहे की जी जपमाळ रिद्धी-सिद्धीकडे तुम्हाला घेऊन जाण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे हिचं जे स्वरूप आहे, सिंहावरती बसलेली सिंहवासिनी, अतिशय तेजोमय स्वरूपातली, तुम्हाला सिद्धीकडे नेणारी आणि कुष्मांड प्रिय असलेली म्हणजे कोहळा प्रिय असलेली अशी ही देवी आहे. असं म्हणतात की ज्यावेळेस सृजनाची उत्पत्ती झाली त्यावेळेस तिच्या स्मितहास्यातून विश्वाची निर्मिती झाली. म्हणजेच ती काय सांगते तर संपूर्ण जगताला ती सांगते हसा हसा, हसत जगा. त्यामुळे हिच्या स्वरूपातच
हिच्या उत्पत्तीतच हास्य लपलेलं आहे. त्यामुळं सूर्यमंडलाच्या पलीकडे हिचं अस्तित्व आणि तिने सूर्यमंडलावरती टाकलेली छाप आणि त्या सूर्यमंडलातून तिचं निनादित असलेलं स्मितहास्य आणि त्या हास्यातून उत्पन्न झालेली सृष्टी आणि त्या सृष्टीमध्ये उत्पन्न झालेले फुलं फळं आणि सुंदरता, सुंदर चेहरे, सुंदर मन आणि सुंदर स्वभाव यांचा कारक म्हणजे कुष्मांडा. नक्कीच, यांचं म्हणजे कारक म्हणजे सर्वांना कुष्मांडा. हसवणारी ही कुष्मांडा देवी. अगदी अगदी. तुम्ही थोडं रूपाबद्दल बोलत होता, हे पूर्ण रूप हे या देवीचं कसं आहे, एकंदरीत काय आहे तुम्ही सांगा. एकंदरीत जर बघाल तर कुष्मांडा हे उग्र रूपामध्ये जात नाही. जरी तिच्या हातामध्ये सगळी शस्त्र असली, त्या अष्टभुजाधारी जरी असली, तरी हिच्या 2 हातांमध्ये फार महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे अमृत कलश आहे की जो माणसाला अमृत देऊन तो पुन्हा सजीव करतो, जीवित्व देणारा आहे. आणि तिच्या हातामध्ये जपाची माळ आहे. म्हणजे ही रिद्धी दात्री पण आहे, ही सुखाची कारक पण आहे, ही संसार सुखाची प्रेरक पण आहे. येणाऱ्या संकटाला प्रेरणा द्यावी म्हणून तिच्या हातामध्ये विविध आयुधही आहेत. पण त्याचबरोबर अध्यात्माचा कारक म्हणून तिच्या हातामध्ये जपमाळाही आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण सृष्टीच्या सृजनाकर्ता असलेला अमृत कलश सुद्धा तिच्या हातामध्ये आहे. सिंहावर बसलेलं, देखणं, हास्य वदन असलेलं, सूर्यमंडलाची आभा असलेलं, सूर्याप्रमाणे तेज असलेलं असं तिचं व्यक्तित्व आणि तिचा चेहरा कुष्मांडाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच. आता हे जे देवीची 9 रूप आहे, या देवीचं प्रत्येक वाहन हे वेगवेगळं आहे. हो. तर ह्या देवीचं सिंह आहे हो. जे वाहन आहे, बरोबर. पण नेमकं काय काय महत्व आहे या वाहनाला? सिंह जर पाहाल तर सिंह दहाडतो म्हणतात आणि तो उगाचच दहाडत नाही. प्रत्येक वेळची त्या त्या देवीची जी गरज होती ती वेगवेगळी होती. बरोबर. ज्यावेळेस ती एखाद्या वेळेस हल्ला करायला जाते त्यावेळेस तिथे जसं तिचं गर्दभ वाहन आहे किंवा जसं तिचं वृषभ वाहन आहे, म्हणजे वृषभ म्हणजे बैल वाहन, मग प्रत्येक वेळेस वृषभ नेऊन किंवा बैल नेऊन चालणार नव्हतं बरोबर ते, आहे. किंवा प्रत्येक वेळेस गाढव नेऊन चालणार नव्हतं. म्हणजेच तिचं जे वाहन आहे ते सिंहच, म्हणजे ज्यावेळेस ती युद्ध स्वरूपामध्ये जाते त्यावेळेस ती सिंह वाहनावरती बसून जाते की जेणेकरून तिच्या हातातली जे काय 8 भुजा आहेत त्या 8 भुजांमध्ये असलेल्या सर्व आयुधांनी ती सामना तर करतेच, शिवाय तिचा जो सिंह आहे तो देखील त्या शत्रूंचा निपात करतो. आणि जिचं वाहनच सिंह आहे म्हणजे तो रॉयल आहे. सिंह किती रॉयल आपण म्हणतो की सिंह हा जंगलाचा राजा आहे, जिचं वाहनच सिंह आहे. थोडक्यात ती तिच्या भक्तांना सांगते की निर्भय बना आणि तेवढेच ताकदवानही बना आणि तेवढेच निर्मोही बना. निर्मोही म्हणजे काय? आता सिंहाचं जर बघशील तर सिंहाचं जीवन मर्यादा अशी असते, तो एकदा शिकार करतो, शिकार केल्यानंतर त्याला लागतं तेवढं तो खातो, बाकी त्यामध्ये मन गुंतवत नाही. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या सांसारिक जीवनामध्ये तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं कमवायला पाहिजे. नाहीतर लोक काय करतात, नुसतंच आपलं चाललंय, येऊ द्या पण सुख नाही, दुसऱ्यांना त्याचा उपयोग नाही, स्वतःला उपयोग नाही. कुठे ना कुठेतरी सुनीता ह्या सगळ्या रूपकांचा आणि अंतर्भाव या सगळ्या देवींमध्ये आहे. अशा स्वरूपाची ही कुष्मांडा देवी आहे. नक्कीच, ही महत्वपूर्ण माहिती दिली. पण आता वेळ आहे ती देवीला प्रसन्न करण्याची. अगदी. देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण प्रत्येक भागात पाहतोय की मंत्र जप हा केलाच जातो. मंत्राला काही विशिष्ट महत्व आहे, तर आपण नक्कीच याविषयी चर्चा करूयात. आजच्या दिवसाला लाल रंगाचं महत्व आहे, काय सांगाल? आजच्या दिवसाचं महत्व म्हणजे जे लाल रंग आहे, काय सांगाल? या रंगाचं वैशिष्ट्य काय आहे? बरोबर. आपण मगाशी आपण ऐकतोय की कुष्मांडा म्हणजे कोहळा आणि कोहळ्याचा बळी, बळी म्हणजे रक्त, रक्त म्हणजे रंग, पण जनावर नाही, वगैरे वगैरे. थोडक्यात रंग लाल हा कशाचं प्रतीक मानलं गेलं? आपल्या शरीरात असलेलं रक्ताचं प्रतीक मानलं गेलं रंग लाल. त्याचबरोबर लाल रंग हा क्रांतीचं प्रतीक मानलं गेलं, अन्यायाच्या विरोधात उठण्याचं प्रतीक मानलं गेलं आहे. त्याचबरोबर लाल रंग हा तेजोमयतेचं प्रतीक देखील मानलं गेलेलं आहे. त्यामुळे लाल रंग तुम्ही पहा की काही ठराविक देशांमध्ये लाल रंगाचे झेंडे वापरले जातात किंवा लाल रंग आपण पाहतो की किती स्पीडमध्ये गाड्या आल्या आणि जर लाल रंगाचा आपल्याला जर का सिग्नल दिसला तर माणूस पटकन थांबतो. याचाच अर्थ लाल रंग हे धोक्याचंही प्रतीक मानलं गेले, लाल रंग हे तेजाचंही प्रतीक मानलं गेले आणि लाल रंग हे नियंत्रणाचं प्रतीक मानलं गेले. आणि त्यामुळं नियंत्रण करणारी ही कुष्मांडा देवी आहे आणि म्हणून तिचं आवडता रंग लाल आहे. परमशांतीदायक आणि कल्याणकारी अशा या मातीला कोटी कोटी नमन. हाच काळ आहे देवीला प्रसन्न करण्याचा, देवीची आराधना करण्याचा. देवीची आराधना करा आणि सुखशांती प्राप्त करा. पण देवीचे काही विशिष्ट मंत्र आहेत ज्या मंत्राने आपलं आयुष्य सुखाचं होऊ शकतं. याआधी आपण थोडासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण पाहूयात देवीचे मंत्र कोणते आहेत ते.